एसी गुड नाईट झालेली आहे इकडे. हा गुड नाईट डायरेक्ट झोपून गेला आपला भाऊ. प्रॉपर एवढे मोठी लाईन कशासाठी भाई? सगळ्यांना भावांना आपल्या केटी लागले. रोनाल्डो आलेला आहे आपल्या घरी आज. फक्त तो वाला गोरा आहे, हा वाला आपला काळा आहे. आपला तेजस्वी बघू शकतात. येऊ का? आता विषय खोल झालेला आहे बघा. गपचूप जावं लागेल आपल्याला, आता घरी जाता येणार नाही. हाय हॅलो गाईज, कसं काय सगळं ठीक ना? शुभ सकाळ, जय महाराष्ट्र. मी तुमचा लाडका ब्लॉगर नीना स्वागत करतो आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. ले मार बाबाजी की बूटी. आज आहे दिवस 79 आपल्या 100 डेज व्लॉग चॅलेंजचा. झोपून वगैरे उठलोय, मला कसा खूप दुखतोय काय माहिती. काल काय असं पिलं पण नव्हतं, पण कसा खूप दुखतोय सकाळपासून, उठल्यापासून दुखतोय. तर बाहेर थोडं वेदर क्लिअर झालंय, म्हणजे स्काय आहे ब्ल्यू ब्ल्यू. तर छत्री वगैरे तर आपण कॅरी करायला नव्हतं आणि जरा वेळात आता आपण तयारी तर झाली आहे, म्हणजे ऑलमोस्ट आंघोळ वगैरे तर झाली आहे. आता नाश्ता देखील आलाय, तर नाश्ता करतो पहिला आणि उठल्या उठल्या पहिला बाप्पाचे पाया पडतो. मी नाश्ता प्लेटमध्ये देते. आज मम्मी लवकर आले नाश्ता घेऊन, सो आता खाऊन घेऊयात. खूप भूक देखील लागली आहे, बट कसं खूप दुखतो बाहेर काय माहिती. बोलायला पण त्रास होतो, आता गिळायला पण कसं होईल काय माहिती नाही. आणि त्यात आहे पावसाला आता इथे सुरुवात झालेली आहे. नंतर काय आता पण निघणार ना, असो पाऊस बरोबर पडणार. काय बोलायचं त्यासोबत त्या खाऊन झाल्यावर आउटफिट वगैरे काय घालायचं. आजचा नाश्ता इडली, मॉर्निंग ब्रेकफास्ट. चला आता खाऊन घेऊयात, खूप भूक लागली आहे. आणि मग त्यानंतर आपण आउटफिट घालू, काय घालायचं मला तर नाही माहिती अजून, काय कपडेच घालायचे. आजचा आउटफिट एकदम नॉर्मल, जर्सी घातल्या सगळी, त्याच्यावर खाली ट्रॅक आहे आणि क्रॉस घातले. चला आता निघूया. आता मध्येच पाऊस थांबलाय, काय माहिती असं कसं काय करतो, मध्ये येतो जातो, पूर्ण पण पडत नाही. तर चला आता ऑटोने जाऊयात आपण विक्रोळी स्टेशनला. आपण दुसरं माटुंगा स्टेशनला. तर चला आता इथून डायरेक्ट कॉलेजमध्ये जाऊयात. गंधाचं कन्सेशनचं काम करून देतो. लेक्चरला तर मी जाणार नाही आज, बघू गेलो तो जाईल. ग्लेअर्स घातलंय कारण की पावसाचे लक्षण नाही, ऊन पडलंय. आणि कसं माटुंगाला आला की आपण ग्लेअर्स प्रॉपर काढतोच. तर चला आता जाऊयात चालत चालत. गंधार येईल 12:30पर्यंत. आता तो निघालाय तर भेटेल तो कॉलेजमध्ये. तोपर्यंत फॉर्म वगैरे घेतो कन्सेशनचा. हिरवाला पण हवाय, दोघांसाठी घेऊन. कॉलेजमध्ये आलो तर बघतो तो गंधार आलाय कॉलेजमध्ये. आज दुसरा दिवस आहे बघा. त्याचे मित्र देखील आले आहेत. तर आता त्याचं कन्सेशनचं काम करूया. चला, वेदर मस्त छान असं हे बघा, ब्लू स्काय झालाय. आमचं कॉलेज बघा एकदम प्रॉपर ग्राउंड आहे. इथे आमचा सर्वात मोठा फ्रेश होतो नजराना. चला आता पहिला त्याचा फॉर्म घ्यायला जाऊया. कॉलेजमध्ये तुम्ही बघू शकतात एवढे मोठी लाईन कशासाठी भाई? सगळ्यांना भावांना आपल्या केटी लागल्यात, भावा बहिणींना प्रॉपर एकदम केटी लागली आहे. तर आज शेवटचा दिवस आहे, तर लाईन बघा केवढी मोठी, शेवटपर्यंत आहे तिथे बाहेरपर्यंत. आणि गंधार या क्लासरूम मध्ये गेला पहिला मला. आपल्याला तर बँकेचं काम संपवलं थोडं, तर चला आता डायरेक्ट जाऊयात घरी. आता डायरेक्ट घरी जाऊयात. बँकेचं काम झालं, गंधाचं कन्सेशन देखील काढलंय. आता बघू कसं होतं. दुर्वासाठी पण घेतलाय फॉर्म. तर सरळ आता घरी जाऊ. आज पहिल्यांदा लवकर जातोय, तर टायमिंगवर जेवायला भेटेल 1-1:30 वाजता. तर चला लगेच चालत चालत आपण इथून डायरेक्ट जाऊयात माटुंगा स्टेशनला. आणि मग तिथून ट्रेन बघू कसं आहे. आता तर गर्दी नसेल, मोस्टली 1 वाजलाय. आज थोडं लवकर जातोय घरी. मी गंधाच्या कामासाठी आलेलो, मेन म्हणजे लेक्चरचा मोटिव्ह नव्हता. तर चला आता क्लास मॅच चालू. फर्स्ट क्लासमध्ये एवढी फारशी गर्दी नाहीये. तर आपले 2 मित्र भेटलेत, आरुष आणि स्मित. प्रेशरला चाललंय आणि एसी गुड नाईट झालेली आहे इकडे. हा गुड नाईट डायरेक्ट झोपून गेलाय आपला भाऊ. चला आता डायरेक्ट घरी जाऊयात. डायरेक्ट इथून विक्रोळी स्टेशन. आता आपण पोहोचलो विक्रोळी स्टेशनला. तर गंधाचा मित्र भेटलेले आज आपले पब्लिक देखील आहे मागे. तर चला आता ऑटोने जाऊयात घरी. गंधाचा मित्र भेटलेला आणि माझे मित्र होते तिथून माटुंग्यावरून येणारे खालसाचे. तर आता आपण आलो लिफ्टवर. आता घरी जाऊयात गपचूप. पहिलं खूप आज लवकर आलोय, तर जेवून घेऊ, बघू काय बनवलंय जेवायला. नंतर फ्रेश वगैरे होतो. आता पहिलं फ्रेश वगैरे झालो, बट कपडे चेंज नाही केले, त्याच ह्याच्यात आहे. तर आईचा डबा देऊया, कारण की गंधार पण आज कॉलेजला गेले. तर ती जेवण बनवतच होती, बोललो मी मग थोडी मदत करतो तिला. मग नंतर आपण जेवून घेऊ, पहिला डबा देऊन येऊया. चला पटापट. इथे जवळच आहे, जसं की म्हटलं आजी आजोबांना द्यायचा असतो. तर चला लगेच जाऊयात आणि लगेच जेवून येऊ. मी डबा घेतलाय, तर आता डायरेक्ट घरी जाऊयात. खूप भूक लागली आणि लगेच जेवून घेऊ. बघू काय बनवलं आज. मग कपडे वगैरे चेंज करे, घरातल्या आउटफिटमध्ये आलो. तर मम्मी जेवण वाढते, तर चला आता जेवून घेऊयात. बघू बघा आता आईने काय बनवलं. बटाट्याची भाजी आहे, भेंडीची भाजी आहे, डाळ भात, त्यासोबत एक चपाती आणि वेगवेगळ्या प्रकारचे बघा
पापड आहेत, कुरडई आहे. तर चला आता जेवण घेऊ. मम्मी इथे बघते. जरा तर बघतो तर ऋषी गाडी आलेली आहेत. जर्सी बघा कुठली घातली ऋषी गाडी, पोर्तुगलची. पण सगळं प्रिंटेड आहे मस्त. एम्ब्रॉस वगैरे काय नाही तर ऋषीचं बघू शकतो. बजेट थोडा लो आहे ऋषीचा, बट तो आता राजामध्ये त्यांनी विक्रोळीच्या राजामध्ये त्यांनी पदार्पण केलेला आहे. त्याचं सुख करता त्यांनी सोडलेली आहे मंडळ. बघू शकतात. क्रिस्टियानो रोनाल्डो आलेला आहे आपल्या घरी आज. फक्त तो वाला गोरा आहे, हा वाला आपला काळा आहे. ते तुम्हाला भीती वाटते त्या इकडेच बोलून नेतो कुठेतरी माटुंगात आधारला वेडमीच्या ऑफिसमध्ये. तर बघूया जायचं आहे की नाही. विचार करतोय मी कधीपासून. तो बघा त्याचा चेहरा असा भोळा भाळा असतो, बट तो मग नंतर खाली खाली उतरल्यावर मग तो दाखवतो त्याचा रंग. चला आता कपडे वगैरे चेंज करतो, जावं लागेल आता. कॉलेजवालेच कपडे घातलेत. तर ऋषी बघा बघू शकतात. ऋषीच्या त्या भोळ्यापणावर जाऊ नका, तो खाली गेल्यावर बदलतो भाई. तर मी मास्क घातलाय, आजीने मास्क घ्यायला लावलाय. तर ते खोकल्यामुळे मास्क लावायला आजी पाठवत नव्हती. तर चला आता जाऊया. लिफ्ट साठी थांबलोय इथे. लिफ्टची नाटकी आहे बघा. अर्धा तास झाला लिफ्ट साठी थांबलोय इथे. ची गाडी इथे पुसतोय. थोडासा पाऊस येऊन गेलाय, तर आता बसूया गाडीने. आपण बघूया कुठेतरी जायचंय. ऋषीचं अजून काय क्लिअर नाहीये अजून, तर बघू. गाडी डायरेक्ट कोपरला टाकली आहे. म्हणतात त्याचा चेहरा दाखवता नाही, पण नक्की म्हणजे समजून जायचं काहीतरी विषय आहे. आता बघू कुठे जायचं. पेट्रोल जायची कामं करतोय आणि पावसाळे पण लक्षात आहेत थोडे ढग वगैरे आहेत. तर बघू आता पाऊस पडला तर नाही पाहिजे. चला आता जाऊया. पाऊस आलेला आहे. डायरेक्ट जाऊया विक्रोळीला. हायवे नाव दिसतं तिकडे. जाऊया. आता आम्ही इथे थांबलोय. बघू शकतात पाऊस एवढा धोतोय, पण ऊन पण तुम्हाला दिसत असेल त्या पावसात. आणि इथे एवढं ऊन पडलंय बघा, आणि तरी इथे पाऊस पडतोय. काय बोलायचं. घाटकोपरला हात लावून आता आम्ही आलोय मित्राच्या घरी. चाललोय सार्थककडे. सार्थकला बरं नाही वाटतं, थोडं सार्थकला भेटूया. तर आता सार्थकच्या घरी आलोय. गुफी गँग मधला एक मेंबर आपल्या बसलेला आहे आपल्यासोबत, आर्यन. तर सार्थक इथे झोपलेले आहेत. सार्थकला बरं नाही आपला एकदम प्रॉपर ऍक्टिंग. आणि ऋषीला तुम्ही बघू शकता इथे. आता त्याची गाडी बंद पडली बोलतो. आता मला टेन्शन येत आहे. जरा सार्थकचा तुम्ही बघू शकता. आता कोण विशेष येऊन आता आपण जाऊयात. हवं एक्झामला काय बसला नाही, त्याचा फायदा घेतो भाऊ आपला. चले आर्यन, चलो बाय. चला जाऊ. आपला तेजस तुम्ही बघू शकतात. येऊ का? तेजस आलेले दिसत नाहीयेत काळोखात. किंवा स्क्रिप्टेडची तुम्ही बॉडी बघू शकता. शपथ ब्रॉड केलेली आहे. तो गाई शपथ. हो पोजिंग देतोय आपला तेजस. प्रॉपर. तर ऋषी इथे नाटकी करतोय. याची गाडी वाटतं बंद झालेली आहे. आता चालू झाला तर आपल्याला धक्का मारावा लागेल. खतरनाक. पण गोरा होता तो, हा काळा आहे. ऍट लास्ट जे नाही पाहिजे होतं तेच झालंय. तर आमची गाडी इथे बंद झालेली आहे. तर ऋषी आता इथून हळूहळू नेतोय. मेकॅनिक वाल्याकडे जातोय आता आम्ही. ऋषीला बोललेलो काढू नको भाई. आता विषय खोल झालेला आहे बघा. गपचूप जावं लागेल आपल्याला, आता घरी जाता येणार नाही. तर कसं तरी आम्ही पोचलेलो आहे मेकॅनिक वाल्याकडे. आता बघूयात काय सीन झालाय गाडीचा. अचानकच बंद पडली आहे. ऋषी पण थोडासा टेन्शन मध्ये आलाय. चला आता बघू. तर आपल्या भावाची बॅटरी गेलेली आहे. तर ऋषीचं तोंड बघू शकतात कसं झालंय. त्याला 2 तास लागणार आहे. आता आम्ही घाटकोपरला जाऊन आलो, तिथे काय झालं नाही. आता इथे आल्यावर कांड झालाय. तर आता बघू. पहिला आधी तेजसच्या भावाला बोलवलंय. तो आला तर ठीक, नाही तर विषय खोल. तर ऋषी तुम्ही बघू शकता माझा मस्त कार्डिओ करून घेतोय माझ्याकडून. ते कधी असून धक्का मारतोय. हे बघा चालवतोय ऋषी. स्वतः बसलाय ह्याच्यावर ड्रायव्हिंग सीट आणि मला इथे धक्का मारायला होता. लाज वाटते का बघा. चला आता सार्थकच्या बिल्डिंग खाली आलो आहोत. तर बघू येतोय की नाही. तर फायनली आम्ही इथे गाडी लावूनच जातोय. सो ऋषीला पण बाहेर जायचंय.
तर आर्यन आलेला आहे आपल्याला ड्रॉप सर्व्हिस द्यायला घरी. तर इथे ते गाडी लावून आता आम्ही डायरेक्ट जाऊ घरी, कारण की मेकॅनिकवाल्याला पण खूप वेळ लागेल, 2-3 तास. सो वत नाहीये, त्यापेक्षा इथे गाडी लावून आपण निघूया. तर चला आता जाऊया घरी. कसं तरी पोचलोय भाई घरी. तर लटकलेलो ऋषीमुळे. ऋषीला बोललो नको घेऊन जाऊ गाडी उगाच, म्हणजे घाटकोपर पर्यंत चांगली चालू होती, त्यानंतर ती बंद जी पडली सार्थकच्या इकडे चालूच होती. तर नशीब पोचलोय. फ्रेश वगैरे होतो आणि घरी जाऊन मी काहीतरी खातो. मग खूप भूक लागली. घरातल्या आउटफिटमध्ये आलोय. तर कसं बसं आलो, जसं की मी म्हटलं अडकलेलो आम्ही. तर मित्राने सोडलं. आता एक छोटासा नॅप घेऊयात आणि मग नंतर उठून आपल्याला एका मित्राकडे जायचंय. बघू जायचंय की नाही फिक्स नाही. मित्राशी फक्त बोलणं झालंय कॉलवर, त्याच्या घरी जायचंय. तर ते बघू आपण कसं जायचं. तर आता एक छोटासा नॅप घेतो 1 तास. उठून वगैरे उठलो तर घसा खूप दुखतोय. सो मम्मीने औषध दिलेलं, सिरप दिलेलं. सो ते जरा वेळ पिऊन घेऊयात. आणि त्यासोबत आता 7:30 देखील वाजले, तर बाप्पाचा दिवा लावून घेऊ. बाप्पाचा दिवा लावलाय. तर आता मस्त शुभमुहूर्तावर आता अभ्यासाला घेऊयात. मस्त आहे की 5-6 दिवस अभ्यास काहीच हात लावला नाहीये स्पोर्ट्सच्या नावाखाली. तर आता बुक्स वगैरे कंप्लीट करून घेऊ, कारण की आता एक्झाम जवळ येईल. गणपतीनंतर लगेच एक्झाम असेल ऑक्टोबरच्या फर्स्ट वीकमध्ये. सो आता चला बुक्स वगैरे कंप्लीट करून घेऊया. रात्रीचं जेवण एकदम नॉर्मल आहे. डाळ आहे पालकची, त्यासोबत भात घेतलाय, आपली कुरडई आहे. चला आता जेवून घेऊयात, खूप भूक लागली आहे. आजोबा देखील आलेत. सो लगेच जेवू. आणि मग जेवून वगैरे झालं तर आता झोपायचा टाइम आहे. तर 12 वाजले. उद्या कॉलेजला देखील जायचं आहे. एक लेक्चर आहे केतकी मॅडमचा, तो बसूयात. खूप दिवसांनी झाला रे लेक्चर बसायला. मग कॉलेजला जातो, बट कामं वगैरे करून कॉलेजला स्पोर्ट्ससाठी गेलेलो खूप दिवस झाले. सो आजच्या ब्लॉगला आपण इथेच बाय बाय टाटा करूयात. असेच नवीन कंटेंट ब्लॉग्स मी तुमच्यापर्यंत पोहोचायचा नक्कीच प्रयत्न करेल. जर का ब्लॉग आणि नका लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा. आज होता दिवस 79. आपल्याला 100 डेज व्लॉग चॅलेंज देखील पूर्ण करायचा आहे. आपल्याची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री. बाय बाय.